जर वारंवार होत असेल तर त्याचे देखील निर्देश सभापती महोदय आपण द्यावेत. पॉइंट ऑफ प्रोसिजर, पॉइंट ऑफ बिझनेस, हा हाईट द कर्टन काय बोलत याच्यामध्ये सगळं हे सभागृहात मोडतं. आला आता. नाही काय आहे, सभागृहाची प्रथा परंपरा याचे सगळे आपण संरक्षक आहात आणि त्यामुळे कुठला विषय कोणाकडे जायला पाहिजे कुठला याच्यावरनं कालच्या पहिल्या लक्षवेधीचा वाद झाला आणि माननीय मंत्री उदय सामंत यांनी आता त्याच्यावरती सविस्तर खुलासा केला की नगरविकासकडे यायला नाही पाहिजे होती, ती पणनकडे जायला पाहिजे होती. खरं म्हणजे आपल्या सभागृहात म्हणजे परंपरागत एक दोन भाग असतो, एक सत्ताधारी असतात, एक विरोधक असतात. आता आम्हाला असं वाटतं की त्याचे 3 भाग झालेत, सत्ताधारी 2 आणि विरोधक 1. तर ह्या 3 मध्ये काय कशा पद्धतीने आता ह्याचं कामकाज आपण सुरळीत आणणार ते समन्वय. काय झालंय की आमच्या प्रश्नांचा आणि लक्षवेधीचा झालाय फुटबॉल. एक जण मारतोय इकडून तिकडे जातोय, तिकडून मारतोय तिकडे जातोय. आम्ही कुठे आहोत ते तर सांगा आम्हाला. आम्ही लक्षवेधी उपस्थित करतोय, आम्ही प्रश्न उपस्थित करतोय, ही आमचा गुन्हा ठरतोय की काय असं आम्हाला वाटायला लागलंय. त्यामुळे ह्या सगळ्या मॅचचे आपण रेफरी आहात तर योग्य तो निर्णय द्यावा याच्या बाबतीमध्ये की कोणी कुठल्या काय करावं, कुठली लक्षवेधी कोणाकडे जावी. सचिवालय तुमचं पण काम आहे सचिवालयाकडे. शेलार साहेब जीएडी बसा ना. नाही जेडी काय संसदीय कार्यमंत्र्यांचं काम आहे. कुठला विभाग कोणाकडे जायला पाहिजे उत्तर हे कोण उत्तर देणार याच्यामध्ये. हा पण इथे आहे शीतकरण केंद्र वगैरे शेतकऱ्यांचा माल